ओके. सो आपण गेली 2-3 दिवस आपण फिजिकल प्रॉपर्टीजचा स्टडी करतोय. त्याच्यामध्ये आपण सगळ्यात महत्वाचं बल्क डेन्सिटी आणि पार्टिकल डेन्सिटी आपण काल बघितलं. ओके. त्याचं रिलेशन ऍक्च्युअल टेक्स्चर, स्ट्रक्चर, त्याच्यानंतर कलर, ओके, कन्सिस्टन्सी अँड प्लास्टिसिटी, ह्या कॅरेक्टरिस्टिक्स त्याच्यामुळे काय होणार आहेत, आपल्याला एकमेकांबरोबर डिपेंड आहेत. ओके. आता पोरोसिटी म्हणजे काय, आणि प्लीज बॅकग्राऊंड व्हॉइस तुमचा म्यूट करा. ज्यावेळेस मी विचारेन त्यावेळेसच तुम्ही तुमचा अनम्यूट करायचा आहे. बॅकग्राऊंड व्हॉइस मला अजिबात येता कामा नाही कोणाचेही. ओके. व्हॉट इज मीन बाय पोरोसिटी? What is mean by porosity and why these physical characteristic म्हणजेच काय बल्क डेन्सिटी आणि पार्टिकल डेन्सिटी ही सगळ्यात महत्वाची कॅरेक्टरिस्टिक का आहे हे आता आपल्याला क्लिअर होणार आहे. ओके. सो टेल मी व्हॉट इज मीन बाय पोरोसिटी, व्हॉट इज मीन बाय बल्क डेन्सिटी अँड व्हॉट इज मीन बाय पार्टिकल डेन्सिटी. पटपट पटपट सांगायचंय, अजिबात टाइम वेस्ट करायचा नाहीये. मला आवाज येतोय माझा? व्हॉट इज मीन बाय पोरोसिटी? बर, तुम्हाला जे समजलंय ते सांगायचंय, मराठीतून सांगितलं तरी चालेल. आणि मला एकाच दुसऱ्या मुलाकडून उत्तर नाही पाहिजे, सगळ्यांनी इन्व्हॉल्व झालं पाहिजे माझ्या लेक्चर मध्ये. पोरोसिटी म्हणजे सॉइल मध्ये असणारी पोरस किंवा डिटर्मिनेशन ऑफ पार्टिकल डेन्सिटी ऑफ पाय. आणखीन काय उत्तर? खूप जणांनी काय काय सांगितलंय. हा, सॉइल मध्ये असणारा एम्प्टी स्पेस किंवा पोर्स. हा, हे एकदम साध्या सिंपल भाषेमध्ये समजणारी गोष्ट. टायनी होल्स. टायनी होल्स. ओके. टायनी होल्स. त्याला आपण तसं म्हणू शकत नाही बाळा, टायनी होल्स नाही म्हणता येणार आपल्याला. त्याला आपण म्हणू शकतो एम्प्टी स्पेस, रिकामी पोकळ्या, आपण त्याला असं म्हणू शकतो. मग त्याच्यामध्ये छोट्या आकाराच्या आणि मोठ्या आकाराच्या पोकळ्या त्यांना आपण काय म्हणतो, मॅक्रो अँड मायक्रो पोर्स इन अ सॉइल विच डिटरमाइन्स द पोरोसिटी ऑफ अ सॉइल. आता पोरोसिटी का महत्वाची आहे बरं? वाय इट इज इम्पॉर्टंट? वाय बल्क डेन्सिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट इन अ सॉइल? त्याचा काय संबंध आहे? त्याच्यामुळे आपल्याला कळतं सॉइल मध्ये किती सॉइल moisture एरेबल राहण्यासाठी. सगळ्यात महत्वाची गोष्ट सॉइल एरेशन म्हणजे काय, त्याच्यामध्ये वारं आणि पाणी यांचं दोघांचंही बॅलन्स महत्वाचं राहण्यासाठी पोरोसिटी ही सगळ्यात महत्वाची कॅरेक्टरिस्टिक आहे. आता पोरोसिटी ही एकटीच येते का, तर पोरोसिटी सोबत काय असणार आहे, त्याच्याबरोबर पोरोसिटी कशावरती डिपेंड आहे, तर त्याच्यामध्ये असणारे टेक्स्चर. आता टेक्स्चर म्हणजे काय, त्याच्यानंतर त्याचं सॉइलचं असणारं स्ट्रक्चर. आता टेक्स्चरचा मराठीतून टेक्स्चरला आपण मराठीतून काय म्हणतो? व्हॉट इज मीन बाय टेक्स्चर? येस, टेक्स्चरला आपण मराठीतून काय म्हणतो? जमिनीचा पोत. पोत. आणि स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो? स्ट्रक्चरला काय म्हणतो मराठीतून? रचना. रचना. सगळ्यात महत्वाचं आपल्याला पहिला मराठीतून समजलं की नक्कीच आपल्याला त्याच्यातून थोडेसे अर्थ क्लिअर होत जातात. टेक्स्चर म्हणजे पोत आणि स्ट्रक्चर म्हणजे रचना. आता रचना कशाची रचना? कशाची रचना असली पाहिजे त्याच्यामध्ये? मातीमध्ये जे कण असणार आहेत किंवा मातीमध्ये जे ऑर्गॅनिक मॅटर असणार आहे किंवा बाकीचे जे त्याच्यामध्ये मटेरियल असणार आहे, मग त्याच्यामध्ये मिनरल मॅटर आलं, ऑर्गॅनिक मॅटर आलं, त्याच्यानंतर वॉटर आलं, एअर आले, म्हणजे हे 4 कंपोनेंट्सची अरेंजमेंट व्यवस्थितरित्या जर होत असेल तर आणि तर आपले त्याच्यामध्ये जे प्रोडक्शन आपण घेणार आहे किंवा जे क्रॉपसाठी सुटेबल असं एन्व्हायरमेंट म्हणजे सॉइल मध्ये तयार व्हायला मदत होणार आहे, ह्यालाच आपण काय म्हणतोय, त्याचं काय आहे पोत आणि त्याला स्ट्रक्चर म्हणजे रचना.
तर ह्या गोष्टी कशावरती डिपेंड आहेत? टोटली बल्क डेन्सिटी आणि पार्टिकल डेन्सिटी वरती डिपेंड आहे. तर बल्क डेन्सिटी मध्ये त्याच्यामध्ये जर एरिएशन आणि त्याच्यामध्ये वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जर व्यवस्थित असेल, त्याचा निचरा जर चांगला असेल, तर नक्कीच आपल्याला त्याच्यामध्ये जे प्रॅक्टिसेस आपण घेणार आहेत, म्हणजे टिलेज ऑपरेशन आलं. ओके, प्रत्येक ठिकाणी जर बघायला गेलं तर आपल्याला टिलेज ऑपरेशन हे वेगवेगळे आहेत. डीप सॉइल असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये नांगरट ही डीप ह्याच्यामध्ये घ्यावी लागते, बरोबर. पण आपण त्याच्यासाठी कोणती अवजारं वापरतोय किंवा डिस्क कुठे, डिस्क प्लो कुठे वापरायचा आहे, हॅरो कुठे वापरायचा आहे, ह्या गोष्टी सुद्धा कशावरती डिपेंड आहेत? सॉइल स्ट्रक्चर आणि टेक्स्चर वरती डिपेंड आहे. ओके, जर जमीन एकदम हलकी असेल तर त्याला आपल्याला टिलेज ऑपरेशन कोणत्या पद्धतीनं दिलंच पाहिजे का? टिलेज ऑपरेशन घेतलंच पाहिजे का? हे सुद्धा ह्या काही गोष्टी आहेत की त्याच्यामध्ये मातीची जी हे आहे, म्हणजे मातीचे जे आरोग्य आहे ते जपण्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी सुद्धा समजणं अतिशय गरजेचं आहे. ओके, सो काल आपण बल्क डेन्सिटी बघितली आणि पार्टिकल डेन्सिटी बघितली. आता हे कशावरती डिपेंड आहे? तर आपण पुढचा त्याच्याशी रिलेटेड आपण टॉपिक घेतोय, तो म्हणजे सॉइल फिजिकल प्रॉपर्टीज, त्याच्यामधले टेक्स्चर आणि स्ट्रक्चर हा सगळ्यात महत्वाचा टॉपिक आहे. ओके, विच इज डिपेंड्स ऑन bulk density and particle density. Okay, so let's start with this. What is mean by soil physics? आता soil physics एक काय आहे? डिसिप्लिन आहे. कशातलं डिसिप्लिन आहे? yes, which discipline it is of? सॉइल फिजिक्स आपण हे डिसिप्लिन्स मध्ये बघितलं तर 6 डिसिप्लिन्स पैकी एक डिसिप्लिन आहे, ते म्हणजे सॉइल फिजिक्स. म्हणजे सॉइल सायन्सचा एक घटक आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हा घटक सुद्धा शिकणं अतिशय गरजेचं आहे. आता आपण पहिलं जे बघितलं ते बेसिक बघितलं, म्हणजे माती तयार कशी होते, म्हणजे फॉर्मेशन ऑफ सॉइल. आता हळूहळू आपण काय होतोय, ती सॉइल फॉर्म झाल्यानंतर त्याच्यामध्ये असणाऱ्या घटकांचा आपण काय करतोय? अभ्यास करतोय, बरोबर. मग त्याच्यामध्ये आता आपण हे बघितलं, सच्छिद्रता आपण बघतोय. माती ही सच्छिद्र असं काय आहे? एक मटेरियल आहे आणि ती सच्छिद्र राहण्यासाठी त्याला कोणती कोणती कारणं आहेत हे आता आपण सॉइल फिजिक्स मध्ये बघणार आहे. ओके, सॉइल फिजिक्स इज अ फंडामेंटल सब्जेक्ट ऑफ सॉइल सायन्स विच डील्स विथ द स्टेट अँड द मुवमेंट ऑफ मॅटर अँड ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी इन अ सॉइल. आता फंडामेंटल सब्जेक्ट आहे. ऑफकोर्स फंडामेंटल म्हणजे काय? इट्स अ मोस्ट इम्पॉर्टंट. का तर बघायला गेलं तर सॉइल ही पूर्णपणे फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल प्रॉपर्टीज पासून बनलेली आहे, बरोबर. सो इट इज अ मोस्ट पाया आहे, बरोबर. सॉइल सायन्सचा हा काय आहे? पाया आहे आणि इट डील्स विथ द स्टेट. व्हॉट इज मीन बाय स्टेट? प्रेझेंट स्टेट. आता प्रेझेंट स्टेट म्हणजे काय? की त्याच्यामध्ये जर पाणी टाकलं तर पाणी टाकल्यानंतर ती काय होणार? त्याच्यामध्ये मॉइश्चर कंटेंट वाढणार आहे. मॉइश्चर कंटेंट वाढल्यानंतर त्याच्यामध्ये माती ती फुगणार आहे. ती कितपत फुगते किंवा त्याला किती दिवस लागतायत, म्हणजे त्याचे पूर्ण पोर्स ऑक्युपाय करण्यासाठी त्याला किती वेळ लागतोय, ह्या गोष्टीला आपण काय म्हणतोय? स्टेट. ओके, अँड द मुवमेंट ऑफ मॅटर. आता मॅटर म्हणजे मुवमेंट ऑफ मॅटर म्हणजे काय? की त्याच्यामध्ये जे काही मटेरियल आहे, मग त्याच्यामध्ये पाणी आलं, एअर, वॉटर, गॅस, हे सगळे सबस्टन्स त्याच्यामध्ये मुवमेंट आली, ह्याच स्टडी आपण त्याच्यामध्ये बघणार आहे आणि त्याच्यामधून काय होणार आहे? रिझल्ट. ओके, त्याच्यातून जो रिझल्ट येणार आहे, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी इन अ सॉइल. मग त्याचा रिझल्ट काय असणार आहे? मग त्याच्यामध्ये जो पोरोसिटी असेल, मग त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट अवेबिलिटी असेल, त्याच्यामध्ये पीएच असेल, ईसी असेल, हे जे रिझल्ट आहेत हे कशाचं हे असणार आहे? या सगळ्या स्टेट्सचं मुवमेंट जेव्हा होणार आहे त्यावेळेस तुम्हाला त्याच्यामध्ये ती एनर्जी कशामध्ये तरी कन्व्हर्ट झालेली दिसणार आहे. इट्स अ थर्मोडायनॅमिक्स. म्हणजेच काय? तिन्ही लॉ ह्याच्यामध्ये ऍप्लिकेबल होत आहेत का? बघा, काय होतीये? एनर्जी एका फॉर्म मध्ये दुसऱ्या फॉर्म मधून कन्व्हर्ट होणार आहे. ज्यावेळेस ती कन्व्हर्ट होईल त्याला काहीतरी एनर्जी लागणार आहे. परत ती एनर्जी कशामध्ये तरी कन्व्हर्ट होते आणि परत ती एनर्जी आपण स्टोरेज फॉर्म मधून युटिलाइज करू शकत आहे. ओके, सो हिअर सॉइल फिजिक्स चा संबंध फक्त याच्यामध्ये बघायचा आहे. फिजिक्स म्हटल्यानंतर एनर्जी इज गोइंग टू कन्वर्ट. ओके, आता ह्याच्यामध्ये कन्वर्ट कशी होतीये ते आपण
बाकीचे पॉइंट्स नुसार बघूया. आता पहिलं जे पॉइंट आहे ते म्हणजे सॉइल सेपरेट्स अँड सॉइल टेक्स्चर. ओके, सॉइल टेक्स्चरलाच आपण सॉइल सेपरेट्स असं म्हणूया. तर इट इज अ रिलेटिव्ह प्रपोर्शन ऑफ सँड, सिल्ट अँड क्ले which cannot be easily altered is known as soil separate or soil texture. ओके, सगळ्यात महत्वाचा भाग व्हॉट इज मीन बाय टेक्स्चर आणि सेपरेट्स. आता दोघांची ही डेफिनेशन सेम आहे. व्हॉट इज मीन बाय सँड, आता माती, तुम्ही जी हाताळलेली माती आहे त्या ती माती कशाची बनलेली आहे सांगू शकताय? त्या मातीमध्ये काय आहेत, कशाचे कण आहेत सांगायचंय? रॉक्स अँड मिनरल. मग तुम्ही हातामध्ये रॉक्स घेताय का मिनरल्स घेताय हातामध्ये? तुम्ही जेव्हा तुम्ही चिखला बरोबर खेळतात त्याच्यामध्ये काय असतं? चिखल असतो. आणखीन काय असतं त्याच्यामध्ये? जर समुद्र किनाऱ्यावरती गेला तर ती हातात घेतल्यानंतर काय असते ती? त्याला काय म्हणतो आपण? रेती म्हणतो, सँड म्हणतो, वाळू म्हणतो, बरोबर. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये नदी किनाऱ्याची जी माती असते त्या मातीला आपण काय म्हणतो? रेती, वाळू. आणखीन काय शब्द आहेत मातीला? आणखीन काय काय शब्द आहेत? चिखल आहे का? चिखल म्हणतो का? गाळ, बरोबर, गाळ पण म्हणतो आपण. आणखीन काय शब्द आहेत? त्या शब्दांचाच अर्थ म्हणजे काय? टेक्स्चर. सँड म्हणजे काय? वाळू. सिल्ट म्हणजे पोयटा म्हणजे गाळ. ओके, त्याच्यानंतर क्ले म्हणजे काय? चिखल. आपण चिखल ही म्हणतो, चिकण माती ही म्हणतो. ज्याच्यामध्ये काय होतं की चिखल माती जर आपण सगळ्यांनी किल्ले तर तयार केलेले आहेत. लहानपणी आपण मातीमध्ये खेळलेलो आहे सगळेजण. तर त्याच्यामध्ये आपण काय करायचो, असे छोटे छोटे गोळे करायचो आणि ते गोळे आदळले तर ते काय होत नाहीत, चिकटून राहतात किंवा ते रिगेन होत नाहीत. मग त्याच्यामध्ये कंटेंट कशाचं जास्त आहे ह्याच गोष्टी आपल्याला काय करायच्या पुन्हा एकदा तुम्हाला सॉइल सायन्स मध्ये शिकायचं आहे. प्रॅक्टिकली ते बघायचं आहे आणि प्लस ते थिअरॉटिकली तुम्हाला काय करता आलं पाहिजे, लिहिताही आलं पाहिजे. त्यालाच आपण काय म्हणायचंय? सॉइल टेक्स्चर. आता रिलेटिव्ह प्रपोर्शन म्हणजे काय? सँडचं प्रमाण किती आहे, वाळूचं प्रमाण किती आहे, त्याच्यानंतर पोयटा किंवा गाळेचं प्रमाण किती आहे, किंवा त्याच्यामध्ये चिकन मातीचं प्रमाण किती आहे, ह्याला आपण काय म्हणतो? टेक्स्चर. ह्या 3 घटकांना आपण कण असं म्हणतो. ह्या 3 घटकांना आपण कण असं म्हणतो. आणि जर सँडचं प्रमाण त्याच्यामध्ये जर जास्त असेल तर माती कशी राहणार आहे? जर वाळूचं प्रमाण त्याच्यामध्ये जास्त असेल तर माती कशी असणार आहे? सँडी असणार. अरे हो, पण तू तुझ्या भाषेत सांग, मराठीतून सांग. कारण का ही गोष्ट जर तुला मराठीतून समजली तर तू इंग्लिश मध्ये बरोबर लिहिशील. मराठीतून ती लिहायला अवघड आहे, पण समजून घेतली तर ती इंग्लिश मध्ये लिहायला सोपी आहे. ठीक आहे. सो जर त्याच्यामध्ये सँड कंटेंट जास्त असेल तर ती माती कशी असणार आहे? भुसभुशीत असणार आहे, रवाळ असणार आहे, किंवा ती त्या मातीमध्ये पाणी टाकलं की पाणी पटकन निचळून जाणार आहे, कसं असणार आहे? बोलायचं आहे. ती माती पाणी जास्त धरू शकणार नाही. मग त्याच्या बरोबरीनं काय असलं पाहिजे? त्याच्यामध्ये सिल्ट कंटेंट असलं पाहिजे, पोयटा असला पाहिजे, गाळ असलं पाहिजे किंवा चिकन माती असणं पाहिजे. ओके, म्हणजेच काय? क्ले कंटेंट त्याच्यामध्ये असलं पाहिजे, जेणेकरून त्या मातीला कस आला पाहिजे. ओके, आता आपण म्हणतो माती ही फर्टाईल आहे, सॉइल फर्टाईल आहे, पण कधी म्हणतो की त्याच्यामध्ये जास्त कशाचं प्रमाण जास्त असल्यावर आपण म्हणतो माती ही कसदार आहे, किंवा त्याला आपण म्हणतो माती ही पूर्ण म्हणजे सॉइल फर्टाईल आहे, आपण केव्हा म्हणतो? बोलायचंय. कारण का काही गोष्टी अशा आहेत की तुम्ही शेती करताय पण शेतीतले काही शब्द तुम्ही आता इथं वापरायचे जेणेकरून तुम्हाला ती समजणार आहे, तुम्हाला ती सायंटिफिक भाषेमध्ये समजणार आहे. बोलायचंय. ती माती काळी आणि जाड हवी मॅडम. नाही, कसदार आहे, जाड आहे, पण त्याच्यामध्ये काय असलं पाहिजे? त्याच्यामध्ये असे मिनरल्स कंटेंट असले पाहिजेत की जे पिकाच्या म्हणजे वाढीसाठी युजफुल असले पाहिजेत. Organic पाणी धरून matter ठेवण्याची रिच इन न्यूट्रिएंट मॅडम, लिव्हिंग थिंग्स.
ती सगळी गोष्ट वेगळी आहे. त्याला मिनरल कंटेंट मध्ये जाऊ नका. मिनरल आणि हे पूर्णपणे आता ऑर्गॅनिक मॅटर हा सगळा वेगळा गोष्ट आहे. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं ह्या गोष्टींबरोबर आता मिनरल आहेत म्हणजेच काय त्याच्यामध्ये एलिमेंट्स आहेत, पण त्याच्यामध्ये काय असणं गरजेचं आहे, मिनरल्स आहेत म्हणजे काय, अल्युमिनियम कंटेंट आहे, सिलिका कंटेंट आहे, ओके. त्याच्यानंतर Fe आहे म्हणजे आयर्न आहे. मग हे कशाचे आहेत? मग हे जी सिल्ट असतं बरोबर, सिल्ट म्हणजे पोयटा किंवा गाळ, हा गाळ कशाचा असतो? ह्या एलिमेंट्सचा असतो. म्हणजे मेटॅलिक एलिमेंट्स जे असतात ते मेटॅलिक एलिमेंट्स अगदी बारीक असणं गरजेचं आहे आणि त्याला आपण काय म्हणतो? पोयटा किंवा सिल्ट असं म्हणतोय बरोबर. मग हे गाळ काय करतात की हा जो गाळ आहे म्हणजे मी सिल्ट बद्दल नुसतं बोलतेय, जो गाळ आहे मग तो कशाचा बनलेला आहे? तर ह्या मेटल्स एलिमेंट्सचा बनलेला आहे. मग त्याच्यामध्ये सगळ्यात मेजर जे आहे ते म्हणजे सिलिका, ओके. त्याच्यानंतर सिलिका, अल्युमिनियम, मॅग्नीज, ओके. त्याच्यानंतर आयर्न, कॉपर, ह्या सगळ्या मेटल्स पासून काय बनलेली असते? सिल्ट बनलेलं असतं, ओके. मग त्याच्यामध्ये हे 45% आपण मिनरल घटक म्हणतो. मग मिनरल घटक हे फक्त त्याच्यातच असतात का? तर नाही, सँड मध्ये सुद्धा ते असतात. आता सँड मध्ये त्याच्यापेक्षा मोठ्या आकाराने असणार आहे. मग त्याची झीज होऊन ती काय झाली? सिल्ट मध्ये कन्वर्ट होत असते. त्याच्यानंतरचा जो पार्ट आहे तो म्हणजे क्ले. आता क्ले म्हणजे काय आणि चिकणमाती म्हणजे काय? तर क्ले कंटेंट त्याच्यामध्ये मिनरल क्ले, त्याच्यामध्ये जे क्ले मिनरल्स असणार आहेत त्याच्यामुळं ती जी केमिस्ट्री आहे म्हणजे केमिकल प्रॉपर्टीज जी आहे सॉइलची ती पूर्णपणे क्ले वरती डिपेंड असते बरोबर. मग त्याच्यामध्ये क्ले म्हणजे नेमका काय? मग त्याच्यामध्ये जे ऑर्गॅनिक मॅटर आहे, ओके, त्या ऑर्गॅनिक मॅटर आणि प्लस इनऑर्गॅनिक सबस्टन्स. आता इनऑर्गॅनिक सबस्टन्स म्हणजे काय की क्ले मिनरल्स हे 0.001 मायक्रोमीटरच्या आकाराचे पार्टिकल्सना आपण क्ले असं म्हणतो बरोबर. पण त्याच्यामध्ये क्ले मिनरल्स, आता क्ले मिनरल्स आणि क्ले या दोघांमध्ये फरक काय लक्षात घ्या. क्ले मिनरल्स ज्यावेळेस येतं त्यावेळेस त्याच्यामध्ये काय असणार आहेत? सिलिका, अल्युमिनियम, त्याच्यानंतर एक्सचेंजेबल कॅटायन्स, ह्यांचा दोघांचा मेळ बसून झालेलं तयार त्याला आपण क्ले मिनरल म्हणतो. आणि क्ले म्हणजे काय की बाकीचे सगळेच ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक म्हणजे त्याच्यामध्ये काय आलं? फिनॉलिक कंटेंट आलं, ऑर्गॅनिक, ह्युमस, हे सगळे त्याच्यामध्ये काय आले? कंटेंट आले. आता क्ले मिनरल्सचा तुमचा एक पर्टिक्युलर टॉपिक आहे, ओके. त्या टॉपिक मध्ये तुम्हाला क्लिअर होऊन जाईल की 1:1 म्हणजे क्योलिनाइट, मॉन्टमोरिलिनाइट, त्याच्यानंतर इलाइट, वर्मिक्युलाइट, त्याच्यानंतर क्लोराइड, हे असे काही क्ले मिनरल्स आहेत. हे कशापासून बनलेले आहेत? जे सिल्टचे जे कंटेंट असतात, सिल्टचे मध्ये जे एलिमेंट्स असतात त्यांना कंबाईन करून तयार झालेलं काय असतं? क्ले मिनरल्स तयार झालेले असतात. मग क्ले मिनरल्स काय आहे? ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक ह्या दोघांचंही मेळ बसून तयार झालेलं काय आहे? केमिस्ट्री आहे. त्याला आपण काय म्हणतो? क्ले म्हणजेच काय? चिकन, ओके. मग त्या चिखलामध्ये काय आहे? त्या मातीमध्ये जर पाणी टाकलं तर ती माती अशी घट्ट का होते? किंवा तिचा शेप रिगेन का होत नाही? किंवा काही वेळास जर मातीचा गोळा केला तर त्या मातीच्या गोळ्याला पूर्णपणे पोर स्पेस पूर्णपणे क्लॉग होऊन जाते. मग हे कशावरती डिपेंड आहे? पूर्णपणे सॉइल टेक्स्चर वरती डिपेंड आहे. सँड, सिल्ट आणि क्ले याच्यामुळं काय होणार आहे? मातीला एक वेगळ्या प्रकारचा आकार येणार आहे, ओके. आणि त्याच्यामुळं आपण काय शिकणार आहे की बाबा जर टेक्स्चर कसं आहे तर त्याच्यानुसार आपल्याला त्याच्यामध्ये कोणते ऑपरेशन्स घेतले पाहिजेत आणि कोणते ऑपरेशन घेतल्यानंतर ती सॉइल कन्झर्व होणार आहे या दृष्टिकोनाने आपण याच्यामध्ये बघायचं आहे. नेक्स्ट इज अ सॉइल स्ट्रक्चर. Next is soil structure. What is mean by soil structure? It is nothing but arrangement of soil particle and aggregates into certain definite pattern is called as soil structure. आता हे जर बघायला गेलं तर अरेंजमेंट म्हणजे कशाची अरेंजमेंट? आता सँड, सिल्ट, क्ले हे तिन्ही घटक एकत्र आल्यानंतर म्हणजे त्यांचं प्रपोर्शन कसं असणार आहे? वेगवेगळं असणार आहे. हे तिन्ही घटक वेगवेगळे प्रपोर्शन मध्ये एकत्रित आल्यानंतर त्याच्यामध्ये एक वेगळा क्लॉड म्हणजे एक ऍग्रिगेट्स तयार होणार. ऍग्रिगेट्स तयार होणार म्हणजे काय? ढेकूळ तयार होणार.
ओके. मग ती ढेकळं एकमेकांना अरेंज केल्यानंतर त्याला एक पर्टिक्युलर काय येणार आहे, एक शेप येणार आहे, एक साईज येणार आहे. ओके. त्याला आपण काय म्हणतो, सॉइल स्ट्रक्चर. सॉइल स्ट्रक्चर इज द अरेंजमेंट ऑफ प्रायमरी पार्टिकल्स. आता प्रायमरी पार्टिकल्स म्हणजे कोणते कोणते? मग त्याच्यामध्ये हे सँड, सिल्ट, क्ले एकत्रित आल्यानंतर त्याच्यामध्ये जी जडणघडण झालेली आहे, ओके, मग त्याच्यापासून जी माती तयार झालेली आहे त्याला आपण काय म्हणतो, प्रायमरी पार्टिकल्स. आणि ऍग्रीगेट्स म्हणजे काय? ऍग्रीगेट्स इज नथिंग बट एकापेक्षा जास्त घटक एकत्रित आल्यानंतर जे तयार होणाऱ्या सबस्टन्सला आपण काय म्हणतो, ऍग्रीगेट्स. समजतंय का? ऍग्रीगेट्सचा अर्थ समजला? ऍग्रीगेटचा अर्थ समजला? हो मॅम. येस मॅम. एक लक्षात घ्या, हळूहळू आपण आता डीप सॉइल मध्ये चाललेलो आहे आणि त्याच्यामध्ये नवीन नवीन काय येणार आहेत, तुम्हाला शब्द येणार आहेत. ते शब्द आधी क्लिअर करून घ्या. ऍग्रीगेट्स इज नथिंग बट 1 or 2 सबस्टन्स. ओके. एकापेक्षा जास्त ऑर्गेनिक असेल किंवा इनऑर्गेनिक, दोन्हीही घटक असणार आहेत त्याच्यामध्ये. ते एकत्रित आल्यानंतर जे सबस्टन्स जे तयार होणार आहे त्या सबस्टन्सला आपण काय म्हणतो, ऍग्रीगेट्स असं म्हणतो. आणि हे ऍग्रीगेट्स एकमेकांवरती रचले जाणार आहेत मातीमध्ये. ओके. आणि त्या रचनेला आपण काय म्हणतो, सॉइल स्ट्रक्चर असं म्हणतो. मग त्याला वेगवेगळे पॅटर्न्स येत आहेत. मग त्याचं क्लासिफिकेशन आता पुढे बघितल्यानंतर तुम्हाला समजेल की ती रचना कोणती आहे. आता तुम्ही सॉइल प्रोफाईल काहींनी पाठवले, काहींनी खड्डा खोदलेला होता तो पाठवला होता, काहींनी काहींनी रस्त्याचं बांधकाम चालू असताना ते पाठवले होते. तर त्याच्यामध्ये तुम्हाला स्ट्रक्चर सुद्धा क्लिअर होऊन जातील. 1-2 फोटोज माझ्याकडे आहेत, ते मी परत एकदा सेंड करतो की त्याच्यामध्ये तुम्हाला ते स्ट्रक्चर कसे तयार झालेले आहेत, हे स्ट्रक्चर किंवा ते टेक्स्चर असेल सॉइलचं, त्याला सुद्धा घडायला किंवा तयार व्हायला खूप कालावधी लागलेला आहे. आणि ह्याचा स्टडी का करायचा हे हळूहळू तुम्हाला क्लिअर होत जाणार आहे. ठीक आहे. आता त्याच्यानंतरचा जो त्याच्यामध्ये सॉइल स्ट्रक्चर मध्ये कॉन्सेप्ट आहे तो म्हणजे पेड्स. व्हॉट इज मीन बाय पेड्स? आता पेड्सचा अर्थ काय? इट्स अ नॅचरल ऍग्रीगेट्स. पेड हा एक कॉन्सेप्ट आहे, ओके, सॉइल मध्ये, जो की तुम्हाला एखादा डेफिनेशन्सला कशालाही तुम्हाला विचारला जाईल. ओके. पेड्स म्हणजे काय? इट्स अ नॅचरल ऍग्रीगेट्स विच व्हॅरीज इन देअर वॉटर स्टेबिलिटी. आता जसं जसं पाणी उपलब्ध होणार आहे मातीमध्ये, तसं तसं ह्या पेड्सचं काय होणार आहे, पूर्ण जी रचना आहे ती चेंज होत जाणार आहे. काही ठिकाणी पाण्याची कमतरता असते, तर तिथं जर पेड्स बघायला गेले तर ते ठिसूळ असतात. ओके. म्हणजे ते काय होतात, थोडंसं रवाळ असं राहिलं जातं. ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता, सॉरी, पाणी जिथं जास्त आहे तिथं पेड्स बघा असे मोठे आणि अगदी असं घट्ट तयार होतात. त्याच्यामध्ये पोर स्पेस काय असतात, पूर्णपणे भरलेले कशाने, पाण्याने, आणि अशा पद्धतीने ते भरलेले असतात. म्हणजे काय, नॅचरल ऍग्रीगेट्स. नॅचरल ऍग्रीगेट्स म्हणजे काय की ते मुळातच नैसर्गिकरित्या तयार झालेले आहेत. ओके. नैसर्गिकरित्या ते एकत्रित आलेले आहेत. कोणते तरी 2 घटक एकत्रित आल्यानंतर त्याच्यामध्ये पाण्याची उपलब्धता झाल्यानंतर हे काय स्ट्रक्चर तयार झालेलं आहे. त्याला आपण पेड्स असं म्हणतोय. आता क्लॉड. आता कालपासून आपण एक बल्क डेन्सिटी बघतोय, त्याच्यामध्ये आपण ढेकूळ वापरतोय. ऍक्च्युअल ढेकूळ म्हणजे काय आणि त्याला सायंटिफिक भाषेमध्ये आपण काय म्हणायचं हे बघूया. क्लॉड, इट इज यूज फॉर अ कोहेरेंट mass of soil broken into any shape by artificial means such by tillage operation. आता coherent mass of soil broken. कोहेरेंट मास म्हणजे काय की एखाद्या सॉइलचा थोडासा मातीचा थोडासा भाग, ओके, की जो काय केलेला आहे, आर्टिफिशियल रित्या मोडला गेलेला आहे. ढेकळं कधीपर्यंत पडत नाही, जोवर त्याच्यातून आपण अवजारं वापरत नाही तोवर त्या मातीमध्ये ढेकळं तयार होत नाहीत. कधीही बघा तुम्ही आत्ताच जरी गेलात, आता जरी तुम्ही बाहेर गेलात तर तुम्ही हातात घेतली तर ती माती होते, बरोबर. पण जोवर तुम्ही त्याच्यातून अवजार वापरत नाही किंवा कोणतंही अवजार वापरत नाही तोवर तुम्हाला त्याच्यामध्ये एखादं एकत्रित मास तयार झालेलं मातीचं काय म्हणतो त्याला आपण, मातीचं मास असं तयार झालेलं
झालेलं येत नाही. तुम्ही बाहेर गेलात तर लगेच माती हातात घेतली ती माती असते. पण जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये एखादं अवजार घेऊन तुम्ही जर करायला गेलं तर त्याच्यामध्ये जे हातात येणार आहे त्याला आपण काय म्हणतो क्लॉड. म्हणजे इट इज यूज फॉर अ कोहेरंट मास ऑफ सॉइल ब्रोकन इनटू एनी शेप. सॉइल ब्रोकन इनटू एनी शेप बाय आर्टिफिशियल मीन सच एज टिलेज ऑपरेशन. मग टिलेज ऑपरेशन कोणतीही असेल, प्लोईंग असेल, हॅरोईंग असेल, इव्हन तो तुम्ही जेव्हा खुरपताय त्यावेळी सुद्धा बघा खुरपाला चिटकून येणाऱ्या ज्या सबस्टन्सला आपण काय म्हणतो क्लॉड असं म्हणतो, त्याला आपण पेड म्हणत नाही. ओके, कॉन्सेप्ट समजून घ्या. वेगवेगळे कॉन्सेप्ट आहेत. आता फ्रॅगमेंट्स म्हणजे काय? इट इज अ ब्रोकन पेड. आता ब्रोकन पेड म्हणजे काय? नॅचरल ऍग्रिगेट्स, आणि यांना मोडणार म्हणजेच काय, त्याला आपण फ्रॅगमेंट्स असं म्हणतो. आता फ्रॅगमेंट्स कुठं दिसतात? जर बी हॉरिझॉन आपण बघितलं, ओके, बी हॉरिझॉन्स मध्ये जेव्हा तुम्हाला चकत्या अशा ज्यावेळेस पडतात, ओके, त्याला आपण काय म्हणतो? फ्रॅगमेंट्स असं म्हणतो. आणि हे लिटरली बी हॉरिझॉन मध्ये काय होतात? तुम्हाला फ्रॅगमेंट्स दिसून येतात. पेड्स जे आहेत ते तुम्हाला ई टू बी या हॉरिझॉन्स मध्ये दिसून येतात, आणि क्लॉड्स जे आहेत ते ए हॉरिझॉन मध्ये. म्हणजे काय, जिथं टिलेज ऑपरेशन्स जास्ती करून येतात तिथं तुम्हाला क्लॉड्स दिसून येतात. आता कन्सर्शन, काल एका मुलीनं मला विचारलं होतं की व्हॉट इज मीन बाय कन्सर्शन अँड व्हॉट इज मीन बाय नोडुल्स. मी काय सांगितलं होतं की ज्याच्यामध्ये केमिकल प्रेसिपिटेशन झालेले आहेत आणि त्याला केमिकल साचून त्याला एक वेगळा रंग आलेला आहे, अशा सबस्टन्सला आपण काय म्हणतो? कन्सर्शन. आता हे बघा, इट इज अ कोहेरंट मास फॉर्म विदिन अ सॉइल बाय प्रेसिपिटेशन ऑफ सर्टन केमिकल डिझॉल्व्ड इन पर्कोलेटिंग वॉटर इज नोन ॲज कन्सर्शन. आणि कन्सर्शन किंवा नोड्यूल त्याला दोन शब्द आहेत. ओके, त्याच्यामध्ये काय झालेलं आहे, एक वेगळ्या पद्धतीचं केमिकल काय झालेलं आहे, प्रेसिपिटेट झालेलं आहे, आणि तिथं साठून त्याला एक वेगळा रंग झालेला आहे, तयार झालेला आहे. अशा ह्याला आपण काय म्हणतो? कन्सर्शन. आणि हे जास्ती करून जिथं पाण्याचा निचरा जास्त होतो आणि पाणी जास्त प्रमाणात आहे, हेवी रेनफॉल आहे, त्या ठिकाणी तुम्हाला कन्सर्शन किंवा नोड्यूल्स तयार झालेले नक्की दिसून येणार आहेत. हॅव यू अंडरस्टँड दिस? हे सॉइल स्ट्रक्चर मध्ये काही कॉन्सेप्ट आहेत: पेड्स, क्लॉड, फ्रॅगमेंट्स अँड कन्सर्शन. हॅव यू अंडरस्टूड दिस? मॅम, समजलं का? येस मॅम. हा, मॅम, पेड्स आणि बोला. क्लॉड मध्ये मेजर डिफरन्स काय आहे असा? म्हणजे डिफरन्स असा properly आहे की कसं? पेड्स काय होतंय की पेड्स तुम्हाला कुठल्या हॉरिझॉन मध्ये दिसणार आहेत? बी हॉरिझॉन. ई टू बी हॉरिझॉन मध्ये तुम्हाला पेड्स ऍग्रिगेट, नॅचरल ऍग्रिगेट, मी काय म्हटलंय, जे नॅचरली तयार झालेले आहेत हे तुम्हाला पेड्स कशामध्ये? ई आणि बी हॉरिझॉन. पण क्लॉड्स काय आहेत? हे तुम्हाला वरच्यावर म्हणजे ए हॉरिझॉन, म्हणजे वरच्या थरामध्ये क्लॉड्स तयार होत आहेत. समजतंय? आता क्लॉड्स म्हणजे काय? थोडस त्याच्यामध्ये काय असणार आहे? बल्क डेन्सिटी त्याच्यातून आपल्याला मोजता येणार आहे, पण पेड्स मधून बल्क डेन्सिटी आपल्याला मोजता येत नाही. हा सगळ्यात महत्वाचा डिफरन्स आहे. हॅव यू अंडरस्टूड दिस? येस मॅम. हा सगळ्यात महत्वाचा डिफरन्स आहे. पेड्स हे कुठल्या? बी हॉरिझॉन, म्हणजे जिथून सॉइलची फॉर्मेशन, ऍक्च्युअल सॉइल फॉर्मेशन सुरू होतं, तिथं पेड्स तुम्हाला दिसून येतात. आणि क्लॉड्स हे वरच्या थरामध्ये जास्त करून दिसून येतात. तर अशा प्रकारे हे काही स्ट्रक्चर्स मध्ये कॉन्सेप्ट आहेत, आणि हे कॉन्सेप्ट सगळ्यात महत्वाचे कॉन्सेप्ट राहणार आहेत. आता आपण जास्त वेळ न घालवता सॉइल स्ट्रक्चर्स मध्ये क्लासिफिकेशन्स बघूया. सगळ्यात महत्वाचा आहे आणि हा नेहमी तुम्हाला पडणारा प्रश्न आहे. ओके, ह्याच्यामध्ये 3 कॅटेगरीज आहेत, एक टाईप, क्लास आणि ग्रेड. आता एखाद्या वस्तूची आपल्याला जर किंमत करायची असेल, ओके, तर आपण कोणत्या बेसिस वरती करतो? तर ते कोणत्या टाईप मध्ये, त्याचा काय क्लास आहे, त्याचा काय ग्रेड आहे. ग्रेड म्हणजे काय की त्याला कोणत्या प्रतीमध्ये आपण हे करतो. क्लास म्हणजे काय की ते कोणत्या क्लासमध्ये आहे, म्हणजे आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं नाहीये, डिवाइड करायचं नाहीये, पण आपल्याला स्ट्रक्चर समजून घ्यायचे. प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला एकच स्ट्रक्चर दिसणार नाही. का दिसणार नाही? तर कारण तिथं होणारे नैसर्गिक जे हालचाली आहेत, मग काही ठिकाणी जर पाऊस जास्त पडत असेल तर तिथं तुम्हाला ग्रॅन्युलर स्ट्रक्चर दिसणार नाही, तिथं तुम्हाला ब्लॉकी स्ट्रक्चर दिसेल, प्लेटी स्ट्रक्चर दिसेल. ज्या ठिकाणी पाणी खूप कमी आहे किंवा पाण्याचा
जिथं पावसाळा खूप कमी आहे तिथं तुम्हाला स्ट्रक्चर वेगळे तयार झालेले दिसणार आहेत. मग त्यांना 3 कॅटेगरीज मध्ये आपण काय करतोय, स्ट्रक्चर्सना बघतोय. एक टाइप मध्ये बघतोय, क्लास मध्ये बघतोय आणि ग्रेड मध्ये बघतोय. आता टाइप्स म्हणजे काय, ऍक्च्युअल शेप अँड अरेंजमेंट. ऍक्च्युअल शेप अँड अरेंजमेंट थोडस समजत नसेल तर मधी मला काय करायचं, टोकायचं, बोलायचंय थोडस, म्हणजे जेणेकरून मला समजेल की बाबा मी इथं थांबलं पाहिजे. ठीक आहे. टाइप्स कशावरती डिपेंड आहे, शेप आणि अरेंजमेंट वर. कशाचे शेप आणि अरेंजमेंट, तर त्याच्यामध्ये जे सॅन्डस्टेल क्ले असणार आहे, ऍक्च्युअल स्ट्रक्चर आधी घ्यायला पाहिजे होतं, पण मला असं वाटलं की तुम्ही मला मागच्या वेळेस सांगितलं होतं की टेक्स्चर झालेलं आहे, त्यामुळं मी काय केलं, टेक्स्चरच्या ऐवजी पहिला स्ट्रक्चर घेतलं. ओके, नो प्रॉब्लेम. मी दोघांनाही काय करेन, कनेक्ट करेन नेक्स्ट लेक्चर मध्ये. शेप आणि अरेंजमेंट कशाची, तर हे जे काही सॉइलचे पार्टिकल्स असतील, मग त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक मॅटर असेल किंवा मिनरल मॅटर असेल, ह्या दोघांची अरेंजमेंट हे कशामध्ये बघणार आहे, आपण टाइप मध्ये बघणार आहे. त्याच्यानंतर क्लास म्हणजे काय, इंडिकेट्स अ साईज. आता साईज म्हणजे काय तर की ती त्याच्यामध्ये कशा प्रकारचे पापुद्रे पडतात, म्हणजे काय, ज्यावेळेस तुम्ही नांगरट धरताय, ओके, मग प्रत्येक ठिकाणी काय आहे, काही ठिकाणी डीप सॉइल आहे, काही ठिकाणी मीडियम ब्लॅक आहे, काही ठिकाणी रेड सॉइल आहे, काही ठिकाणी अगदी हलक्या प्रतीची रेड सॉइल आहे. जर नांगरट धरायला गेला तर हलक्या प्रतीच्या रेड सॉइल मध्ये कशा प्रकारचे पापुद्रे आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे जेव्हा उकरताय तेव्हा ते वरच्या वरच उकरले गेल्यानंतर त्याच्यामध्ये जे खापे पडणार आहेत ते कसे आहेत, अगदी बारीक आहेत, निमुळते आहेत, किंवा जिबल्यांसारखे आहेत, पसरट आहेत. तर ह्याला आपण काय म्हणतोय, ह्याला आपण क्लासमध्ये बघतोय. ओके. आणि ग्रेड म्हणजे काय, डिस्टिंक्टनेस अँड ड्युरेबिलिटी. म्हणजेच काय, ते जे स्ट्रक्चर तयार झालेले आहे ते लगेच फुटतायत की त्याच्यामध्ये अवजार वापरल्यानंतर ते लगेच फुटतायत किंवा ते लगेच सेपरेट होत आहेत का, त्याच्यामध्ये आपल्याला आणखीन एक नांगरट धरावी लागते. हे कशावरती डिपेंड असते, ग्रेड वरती डिपेंड असते, डिस्टिंक्टनेस अँड ड्युरेबिलिटी. ओके. तर ह्या 3 ह्याच्यामध्ये कॅटेगरीज मध्ये आपल्याला सॉइल स्ट्रक्चर बघायचं, आणि त्याच्यातलं पहिली जी कॅटेगरी आहे टाइप, तो सगळ्यात महत्वाचं स्ट्रक्चर मध्ये आहे. तर टाइप्स कोणते कोणते आहेत, तर इथं बघू शकता, इथं ग्रॅन्युलर, ब्लॉकी, कॉल्युमिनार, प्लेटी, प्रिझमॅटिक, हे काय आहेत, ऍक्च्युअल बेसिक स्ट्रक्चर्स आहेत, सॉइल स्ट्रक्चर आहेत टाइप मध्ये. ओके. सो लेट्स सी व्हॉट इज मीन बाय प्रिझमॅटिक, प्लेट लाईक. ओके. तर पहिलं जे आहे ते प्लेट लाईक स्ट्रक्चर आहे. ओके. प्लेट लाईक स्ट्रक्चर म्हणजे काय, आता प्लेट म्हणजे काय, प्लेट लाईक स्ट्रक्चर बोला पटकन. आता तुम्ही बोलायचंय, मी जर बोलत गेले तर तुम्ही झोपाल, कारण का खूप थोडस लेंदी जाते. काही कॉन्सेप्ट असे आहेत, प्लेटी लाईक म्हणजे इझी आहे समजायला, पण प्लेटी लाईकचा अपिअरन्स असल्यानंतर त्याच्यामध्ये कोणते म्हणजे काय आपल्याला त्याचा उपयोग आहे हे समजणं अतिशय गरजेचं आहे. ठीक आहे. प्लेट लाईक म्हणजे काय, आता इथं दिले, द हॉरिझॉन्टल डायमेन्शन्स आर मोर डेव्हलप दॅन व्हर्टिकल एक्सेस. प्लेट म्हणजे काय, चपटे किंवा असं प्लेन असे त्याच्यामध्ये काय होणार आहे, स्ट्रक्चर तयार होणार आहे. आणि ह्याच्यामध्ये काय होतंय की हॉरिझॉन्टल डायमेन्शन ते काय होतंय, डेव्हलप होतंय. एक पीक एका मुलाने मला पाठवलं होतं मागच्या आठवड्यामध्ये, ज्याच्यामध्ये पुन्हा एकदा मी तुम्हाला ती पिक रिसेंड करतेय. फर्स्ट एकच मिनिट. तर सॉइल प्रोफाईल थोडस ओपन करून जर बघितलं, ओके, सॉइल प्रोफाईल्स आता तुम्ही सध्या ओपन करून बघा, तर त्याच्यामध्ये तुम्हाला अनिकेत केंगार या मुलांनी मला थोडेसे पीक पाठवले होते. एक पीक पाठवलं होतं. त्याच्यानंतर रोहन हराळे ह्या दोघांनी पीक पाठवले होते मला.
ह्यामुळं सॉइलचं लेक्चर थोडंसं अवघड जाते, कारण का हे जर थोडं तुम्ही समोरासमोर असता ना, तर नक्कीच आपल्याला समजलं असतं. हे मला दाखवता आलं असतं. येस, मी मेसेज केलाय. थोडंसं ते पीक बघायचंय. तर जे आहेत का आता हे रोहन हराळे आहेत का? रोहन आहेत. आहे. आहे. ओके. तर तुम्ही हा जो पीक पाठवला होता, तो कुठून पाठवलं होतं? इथं जवळच आहे. गाव कोणतं? सांगली मिरज. सांगली मिरज. ओके. म्हणजेच काय हे पूर्ण हलक्या प्रतीची माती. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला जे खोदकाम केलेलं आहे, वरच्या वरती लेयर्स जे तुम्हाला दिसतात, तर त्याच्यामध्ये जर बघायला गेलं तर व्हर्टिकल काय झालंय, सॉरी, हॉरिझॉन्टल डायमेन्शन मध्ये त्याच्यामध्ये काय झालेले आहेत, स्ट्रक्चर तयार झाले. आता कशाचे स्ट्रक्चर तयार झालेले आहेत, की त्याच्यामध्ये जे घटक म्हणजे त्याच्यामध्ये जे सॉइल पार्टिकल्स असणार आहेत किंवा त्याच्यामध्ये जे कंटेंट असणार आहे, ते कंटेंट कसं आडवं काय झालेलं आहे, जास्त तयार झालेलं आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये बघायला गेलं तर प्लेटी स्ट्रक्चर तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसणार आहे आणि प्लेटी स्ट्रक्चर मध्ये 2 अपीअरन्स असतात. म्हणजेच काय, जर त्याच्यामध्ये थिक थिक अशी प्लेन असेल, तर त्याला आपण प्लेटी म्हणतोय आणि जर थिन असेल, एकदम बारीक असेल लेयर, तर त्याला आपण लॅमिनार म्हणतोय. थिन आणि थिक ते फक्त शब्द लक्षात घ्यायचे. जर थिक लेयर असेल, म्हणजे थर असेल मातीचा, तर त्याला आपण काय म्हणतोय, प्लेटी स्ट्रक्चर असं म्हणतोय. आणि ज्याच्यामध्ये थिन लेयर आहे, म्हणजे काय, ज्याचे कडे कसे अगदी धारेदार आहेत, त्याला आपण काय म्हणतो, लॅमिनार असं म्हणतोय. आता इथं जे स्ट्रक्चर तयार झालेलं आहे, लगत वरच्या वर तयार झालेले स्ट्रक्चर बघा. कोणत्या हॉरिझॉन मध्ये, ए हॉरिझॉन मध्ये जर बघायला गेलं, ए आणि ई हॉरिझॉन मध्ये पहिल्याच लेअर मध्ये हे खाली खोदकाम आहे, ते ह्याचं आहे, विहिरीचं जे काम आहे त्याचं काम चालू आहे, आय थिंक सो. तर वरच्या जे लेयर्स मध्ये जर तुम्ही बघू शकता, त्याच्यामध्ये आडवे पट्टे तयार झालेले आहेत. ते तुम्हाला उभे दिसत नाहीत. पण जर जर केंगारनी पाठवलेला जर फोटो बघितला, तर त्याच्यामध्ये तुम्हाला बघाल की ते उभे हे झालेले आहेत. आता ह्या दोघांचं पण खोदकामच आहे. पण स्ट्रक्चर, येस, केंगार आहेत का इथं? येस मॅडम. हे कुठल्या एरियामधून पीक पाठवलं तुम्ही? मिरज. मिरज. आता ह्यांनी सांगली इथून पाठवलेलं आहे आणि हे पण मिरज मधून पाठवलेलं आहे. पण दोघांचंही जर बघायला गेलं, लोकेशन वेगवेगळे आहेत. हे जे पाठवलेलं आहे, हे रस्त्याचं काम चालू आहे, बरोबर? आणि हे जे पाठवलेलं आहे, ते शेततळापाशी असलेलं पाठवलेलं आहे. तर दोघांच्याही स्ट्रक्चरमध्ये बघायला गेलं तर प्लेट लाईक स्ट्रक्चर आणि प्रिझम लाईक स्ट्रक्चर हे 2 स्ट्रक्चर दिसून येतात. म्हणजेच काय, काही ठिकाणी आडवी जडणघडण झालेली आहे मातीची आणि काही ठिकाणी उभी जडणघडण झालेली आहे. आणि ह्याच्यामध्ये जर बघितली, केंगारनी ज्या फोटोमध्ये पाठवलेले बघितलेले आहे, त्याच्यामध्ये काय झालेलं आहे, एक प्रिझमॅटिक आलेलं आहे. प्रिझमॅटिक का, तर त्याच्यामध्ये कोने जे आहेत ते कसे आहेत, प्रिझम लाईक, म्हणजे थोडेसे शार्प असे त्याला कोने, अँगल्स त्याला आलेले आहेत. आणि त्याचा जो जर सपोज त्याचा जर गोलाकार आला असता, तर त्याला आपण कॉल्युमिनार म्हटलं असतं. तर एक लक्षात घ्या, प्लेट लाईक आणि प्रिझम लाईक, आता हे दोन्ही स्ट्रक्चर्स हे एरिड झोन मध्ये जास्त करून तयार होतात, जिथं काय आहे, पाण्याची कमतरता आहे. अशा ठिकाणी काय झालेले आहेत, हे 2 स्ट्रक्चर्स तयार होत आहेत. बरोबर, मी जे सांगितलेले कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, पाण्याची कमतरता आहे का? येस, हराळे अँड केंगार, पाण्याची कमतरता आहे का त्या ठिकाणी? नाही मॅडम, पाणी आहे तर ते कर्नाटक साईडचं आहे थोडं. हा, कर्नाटक. कोण बोललं हे आता? रोहन हराळे. रोहन हराळे. ओके. पण तरी सुद्धा ही जराशी मुरमाड जमीन आहे. पण याच्यामध्ये थोडी लेअर जी तयार झालेली आहे ती प्लेटी लाईक आणि लेमिनार. म्हणजेच काय, पावसाचं प्रमाण कमी आहे. ह्याच्यामुळं काय झालेलं आहे, थोडंसं जमीन ही मुरमाड असल्यामुळं आणि त्याच्यामध्ये प्लेटी लाईक स्ट्रक्चर्स आणि प्लेटी स्ट्रक्चर झालेत, लॅमिनार स्ट्रक्चर नाहीयेत. याच्यामध्ये काय आहेत, प्लेटी स्ट्रक्चर आहेत.
म्हणजेच काय पाणी धरून ठेवण्याची क्षमता सुद्धा ह्या मातीची काय आहे बऱ्यापैकी आहे. ओके. आणि जे केंगाने पाठवलेले आहेत त्याच्यामध्ये प्रिझमॅटिक स्ट्रक्चर दिसून आहेत. आता प्रिझमॅटिक म्हणजे काय की जे पेड्स आहेत elongated more in vertical than a horizontal डायरेक्शन म्हणजे पिलर लाईक अपीअरन्स त्याला आलेला आहे. ओके. आता खोदताना तुम्हाला लक्षात येते म्हणजे जेव्हा पहिला जेव्हा तुम्ही खोदताय तेव्हा मातीचे जेव्हा कडे जेव्हा तुम्ही बघाल त्यावेळेसच तुम्हाला हे स्ट्रक्चर्स तिथं काय होत जातात क्लिअर होत जातात. खोदतानाच तुम्हाला ते आडवे ह्याच्यामध्ये दिसतायत, काही उभ्या ह्याच्यामध्ये दिसतात. हे कशामुळे होतात ज्यावेळेस तुम्ही एक प्रोफाईल घ्याल. प्रोफाईल आता तुम्ही इथं असतात तर नक्कीच आपण ते प्रॅक्टिकल आपण आपल्या शेतामध्ये घेतलं असतं, आपल्या कॉलेजच्या शेतामध्ये घेतलं असतं. ज्यावेळेस तुम्ही खोदताय त्यावेळेस ते कुठल्या डायरेक्शन मध्ये जातंय खोदताना त्यावेळेसच तुम्हाला ते स्ट्रक्चर काय होत जातं क्लिअर होत जाते. ओके. कधी कधी बघा खुरपं हे आडवं जातं खुरपताना. मग हे आडवं का जातं तर त्यावेळेस ते त्याचं जे स्ट्रक्चर तयार झालेलं आहे ते प्लेटी लाईक स्ट्रक्चर झालेलं आहे. काही वेळेस ते खुरपताना आपल्याला उभं जड जातं आणि आडवं सोपं जातं. जातंय का केलंय का कुणी खुरपणी केलेली आहे का शेतामध्ये केलेली आहे का नाहीतर आल्याला पहिलं प्रॅक्टिकल मी हेच लावणार तुम्हाला. जाते का मी जे बोलते ते तुम्हाला हा मग तुम्हाला हे जाणवतंय का कधी जाणवतंय का कारण का ज्यावेळेस तुम्ही खुरपं घेता त्यावेळेस खुरपं सुद्धा कधी कधी जड जातं. मग ते व्हर्टिकली जड जातं का आडवं जड जातं हे कशामुळे असतं तर हे स्ट्रक्चर मुळे असते. ओके. तर हे स्ट्रक्चर म्हणजे काय ओलसर माती असेल तर तुम्हाला ते जाणवणार नाही पण ज्यावेळेस तुम्ही एखादा खड्डा घेताय त्यावेळेस तुम्हाला हे स्ट्रक्चर्स व्यवस्थित काय होणार आहेत जाणून येणार आहेत. ओके. तर त्याचे शार्प प्रिझम लाईक स्ट्रक्चर असेल मग त्याला आपण प्रिझमॅटिक असं म्हणतो आणि जर त्याचे एजिस जे राऊंड असतील तर त्याला आपण काय म्हणतो कॉल्युमिनार असं म्हणत असतो. त्याच्यानंतरचं जे आहे ते म्हणजे ब्लॉकी लाईक आणि स्पिरॉइडल लाईक. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणतं स्ट्रक्चर हे कशासाठी शेतीसाठी सगळ्यात सोपं आणि चांगलं आहे तर ते म्हणजे स्पिरॉइडल. त्याच्यामध्ये क्रम्बी जे स्ट्रक्चर आहे ते सगळ्यात चांगलं असं मानलं जातं. शेतीसाठी सगळ्यात बेस्ट असं सुटेबल आहे क्रम्बी स्ट्रक्चर. आता ब्लॉकी स्ट्रक्चर बघूया. एक मिनिट. जर ब्लॉकी स्ट्रक्चर बघायला गेलं तर त्याच्यामध्ये ब्लॉक्स लाईक स्ट्रक्चर म्हणजे तुम्ही वीट बघितली असाल तर विटासारखे स्ट्रक्चर त्याच्यामध्ये तयार झाले असतात आणि हे विटासारखे स्ट्रक्चर जे तयार होतात ते जास्ती करून जिथं पाणी जास्त आहे अशा ठिकाणी तुम्हाला हे ब्लॉकी स्ट्रक्चर्स त्याच्यामध्ये तयार झालेले दिसतात. म्हणजेच काय पूर्णपणे विटाचे स्ट्रक्चर्स त्याच्यामध्ये तयार झालेले दिसतात. आणि स्पेरॉइडल म्हणजे काय ऑल ऍक्सेस आर डेव्हलप विथ द सेम लेंथ म्हणजे काय ग्रॅन्युलर आणि क्रम्बी असे दोन स्ट्रक्चर्स त्याच्यामध्ये तयार होतात. आता क्रम्बी म्हणजे काय की ज्याच्यामध्ये सच्छिद्रता ही कशी आहे जास्त आहे त्याला आपण क्रम्बी म्हणतोय. आणि ग्रॅन्युलर म्हणजे काय ज्याच्यामध्ये सच्छिद्रता काय आहे कमी आहे अशा स्ट्रक्चर्सना आपण काय म्हणतोय ग्रॅन्युलर असं स्ट्रक्चर म्हणतोय. असे दोन स्ट्रक्चर आता इथं बघू शकताय एक ग्रॅन्युलर आहे. ग्रॅन्युलर स्ट्रक्चर ही शेतामध्ये जास्ती आपण दिसून येते. कधी दिसून येते ग्रॅन्युलर स्ट्रक्चर कधी दिसून येतात आणि हे क्रम्बी स्ट्रक्चर्स कधी दिसून येतात. ग्रॅन्युलर जर बघितला नांगरून ठेवलंय तुम्ही आता या घडीला जर शेत नांगरून ठेवलं असेल तर त्याच्यामध्ये हलकी प्रतीची जमीन असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये ग्रॅन्युलर स्ट्रक्चर्स दिसून येतील. थोडस ब्लॅक सॉइल डीप मीडियम ब्लॅक सॉइल मध्ये तुम्हाला हे स्ट्रक्चर्स दिसून येतील. आणि पाऊस पडल्यानंतर पूर्णपणे काय होऊन जातं हे पूर्ण प्लेन होऊन जातं बरोबर. असे ह्याला स्ट्रक्चर्सना आपण ग्रॅन्युलर्स असं म्हणतो. आणि क्रम्बी स्ट्रक्चर्स काय आहेत बऱ्यापैकी जे हे तुम्हाला ग्रॅन्युलर्स दिसतात ते मोठ्या आकारात असतात. ओके. मोठ्या आकारात असतात अशा ह्याला आपण काय म्हणतो क्रम्बी स्ट्रक्चर्स असं म्हणतोय. आता ह्या स्ट्रक्चर्सचा स्टडी करण्यासाठी आपल्याला का महत्वाचं आहे तर सगळ्यात महत्वाचं आपण ह्याच्यामध्ये फर्टिलायझर ओके
कोणत्या पद्धतीनं दिलं पाहिजे. ओके. त्याच्यानंतर वॉटर मॅनेजमेंट करण्यासाठी वॉटर आपण जे पाण्याच्या पाया देतो. ओके. मग त्याच्यामध्ये आपण काय करतो, सरी सकट पाणी देतो, सरी वरंब्याने पाणी देतो, किंवा ड्रीप इरिगेशन असेल, ते स्प्रिंकल इरिगेशन असेल. म्हणजेच काय, इरिगेशन कोणत्या प्रकारचं आपण त्याच्यामध्ये वापरू शकतो. त्याच्यानंतर टिलेज ऑपरेशन्स आपण कोणत्या टिलेज ऑपरेशनसाठी आपल्याला कोणते अवजार वापरली पाहिजेत, हे आपल्याला ह्या स्ट्रक्चर वरून काय करणार आहे, समजणार आहे. ओके. सगळ्यात महत्वाचं, आता जर बघायला गेलं, जर तुम्ही सतत त्याच्यावरती फर्टिलायझर जर अप्लाय करत असाल, तर हे स्ट्रक्चर्स डिस्ट्रॉइड झालेले तुम्हाला दिसत असतील. आता डिस्ट्रॉइड का होत आहेत, तर ब्लॉकी स्ट्रक्चर आणि प्रिझमॅटिक स्ट्रक्चर हे वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी अशा स्ट्रक्चर मध्ये जास्त आहे ऍज कम्पेअर टू स्पेरॉइडल. पण स्पिरॉइडल ही आपल्याला शेतीसाठी सगळ्यात महत्वाची आहे, आणि प्रिझमॅटिक आणि ब्लॉकी स्ट्रक्चर जी आहे ती आपल्याला बाकीच्या ऍक्टिव्हिटीज म्हणजे रस्ते असेल, धरण असेल, ओके, म्हणजे ज्या ऍक्टिव्हिटीज आपल्याला म्हणजे शेततळ असेल, हे बांधण्यासाठी आपल्याला हे स्ट्रक्चर समजणं अतिशय गरजेचं आहे आणि हे महत्वाचे आहेत. ओके. तर टिलेज ऑपरेशन साठी हे स्ट्रक्चर मॅनेज करायचे कसे, मॅनेज करायचे का करायचे, तर आपल्याला मातीची जी प्रत आहे किंवा जी फर्टिलिटी आहे ती टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला हे स्ट्रक्चर मेंटेन करणं, मॅनेज करणं अतिशय गरजेचा भाग आहे. तर त्याच्यामध्ये मिनिमम टिलेज घेणं गरजेचं आहे. जशी माती, आता जर हलक्या प्रतीची माती असेल तर त्याला आपण सारखं नांगरट करून गरजेचं नाही, एक नांगरट दिली तरी पुष्कळ आहे. पण जर हेवी सॉइल आहे तर त्याच्यामध्ये टिलेज ऑपरेशन घेतोय, मग त्याच्यामध्ये हार्ड पॅन्स आहेत. हार्ड पॅन्स म्हणजे काय, की जिथून पाणी काय जात नाहीये, निचरून जात नाही, अशा वेळेस आपल्याला काय केलं पाहिजे, की त्याच्यामध्ये चेसल प्लोज वापरून आपल्याला ते हार्ड पॅन्स मोडीत आणले पाहिजेत. म्हणजेच काय, की आपल्याला जे डीप रुटेड क्रॉप असेल किंवा आपण कुठलंही क्रॉप म्हणजे कमर्शियल बेसिसवर जर घेणार असेल आणि जर तिथं खूप जड माती असेल, तर आपल्याला तिथं ते मॅनेज करण्यासाठी हे टिलेज ऑपरेशन्स लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यासाठी स्ट्रक्चर आपल्याला हे मॅनेज करता आलं पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर जे ऍग्रिगेट्स आहेत, नॅचरल ऑकरिंग ऍग्रिगेट्स, जे पेड्स आहेत, ओके, नॅचरली जे तयार झालेले आहेत, ते आपल्याला स्टेबल करायचे आहेत. ते कशी स्टेबल करायचे, की त्याच्यामध्ये क्रॉप रोटेशन केलं पाहिजे. ओके. क्रॉप रोटेशन केल्यामुळं काय होणार आहे, की त्याच्यामध्ये काही म्हणजे टॅप रूट सिस्टीम आणि एक ऍडव्हेंटिशियस रूट सिस्टीम. ऍडव्हेंटिशियस रूट सिस्टीम जर असेल तर त्याच्यामध्ये माती ही जास्त धरून ठेवली जाणार आहे. जर त्याच्यामध्ये श्रब्स आपण वापरले, म्हणजे बांधाच्या कडेनं आपण जर श्रब्स वापरले किंवा श्रब्स म्हणजे काय, झुडूप जर आपण त्याच्यामध्ये पेरलं, तर नक्कीच ती माती काय करून ठेवणार आहे, ती धरून ठेवणार आहे. आणि ही माती वरची मातीचा गोष्ट नाही, ही कुठली माती आहे, की जी सब सॉइल आहे, त्या सॉइल मध्ये काय असणार आहे, त्या स्ट्रक्चर्सना आपण सुधार घडवून आणणार आहे. ओके. ह्या मुळांपायी सुद्धा आपले माती काय होणार आहे, त्याच्यामध्ये स्ट्रक्चर्स हे कन्झर्व होणार आहेत. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं लेग्युम क्रॉप्सचं इंट्रोडक्शन करणं गरजेचं आहे, जेणेकरून काय होणार आहे, की त्याच्यामध्ये जे फर्टिलायझर आपण अप्लाय करणार आहे त्या फर्टिलायझरचं डोसेस आपण जर कमी केले तर हे रिकव्हर करून म्हणजे नैसर्गिकरित्या रिकव्हर करून आणू शकतात. त्यामुळे आपल्याला काय करायचं, हे स्ट्रक्चरचं सुद्धा कन्झर्वेशन करणं अतिशय गरजेचं आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला काय करायचंय, स्ट्रक्चर्स आणि ते स्ट्रक्चर का मॅनेज करायचे आणि ते मॅनेज कसे करायचे, हे उत्तर आपण ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे, बघितलेलं आहे. याच्यामध्ये कोणाला काही समजलं नसेल, आय थिंक सो हे बऱ्यापैकी तुमच्या डोक्यावरून गेलं असणार आहे. पण ज्यावेळेस तुम्ही ते प्रॅक्टिकली बघाल, तुम्ही जो थोडस शेतात जा, आता थोडस बघा की काय आहे, कसं आहे, मॅडम जे सांगतायत ते तुम्हाला दिसतंय का, जे सांगते ते नक्कीच दिसतंय बरं का, पण आपण ते जास्त वेळ गेलेलो नाहीये, जास्त आपण शेतात गेलेलो नाहीये, म्हणून ते आपल्याला जास्त जमत नाहीये. ठीक आहे. आता हे प्रॅक्टिकल असतं तर नक्कीच आपल्याला सांगता आलं असतं, पण प्रॅक्टिकल नाहीये, हे थेरॉटिकल सांगणं अतिशय अवघड जायला लागलंय मला.
सो सगळ्यांनी व्हिडिओज ऑन करायचे आहेत. बघूया काय काय कोणाला काय समजलं. डिस्कशन मोड ऑन करतेय मी. बोलायचंय आता, तुम्ही बोलायचं आणि मी ऐकणार आहे. काय समजलं, काय नाही समजलं, पुन्हा काय सांगायचंय, किंवा तुमचं काय अडचण असेल किंवा तुम्हाला काही ह्याच्यामध्ये थोडीशी क्वायरीज असेल तर ते तुम्ही विचारायचे. हॅव यू अंडरस्टूड? येस मॅम. ओके. कोणाला काही अडचण? बोलायचंय? मॅडम प्लेट स्ट्रक्चर हे मुरमामध्ये जास्त मिळतात दिसतं ना? मुरमाड, हा आता जी जमीन सांगितली होती त्याच्यामध्येच दिसतात ना आपल्याला. मुरमाड जमीन म्हणजे लगेच लेयर्स जर तुम्हाला सापडत, म्हणजे मुरुम लेअर जर लगेच सापडत असेल तर, समजलं का? मुरुम लेअर, ह्याच्यामध्ये मुरुम लेअर बघा तुम्ही जर बघायला गेलं तर ती डीप आहे. मुरुम लेअर लगेच लागलेलं नाहीये. मुरुम लेअर जर मुरुम लेअर म्हणजे प्लेटी स्ट्रक्चर बऱ्यापैकी म्हणजे जास्त डेव्हलप झालेली नाही सॉइल, अशा सॉइल्स मध्ये जास्त करून प्लेटी स्ट्रक्चर्स दिसतात. समजलं? हो मॅम. ओके. आणखीन कोणाला काही अडचण? आणखीन कोणाला काही समजलेलं नाही, कोणाला काही विचारायचंय? हे घरात बसून समजणारा सब्जेक्ट नाहीये. थोडस शेतात गेलं तर नक्कीच समजेल की जे मी सांगतेय ते जाणवते. येस, शुड आय स्टॉप नाव? शुड आय स्टॉप हिअर? स्ट्रक्चर संपवलेलं आहे. आता आपल्याला टेक्स्चर बघायचं आहे. नेक्स्ट प्रॅक्टिकल मध्ये आपण टेक्स्चर बघणार आहे. सॉरी, लेक्चर मध्ये. ओके. सो थँक्यू. सगळ्यांनी व्हिडिओज ऑन करायचे. कोणाला काही विचारायचं असेल तर आणखीन विचारू शकताय. ओके. थँक्यू. थँक्यू क्लास.